नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्नांची उत्तरे ट्रिक्सवरून कशी काढायची ते देखील पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा. चला तर बघूया प्रश्न पहिला. महाराष्ट्राला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर योग्य उत्तर आहे 6. 6. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा काय म्हटलं आहे. म हा रा स्ट्रा ला. तर काय करायचं आहे, महाराष्ट्राला यामध्ये या शब्दामध्ये एकूण अक्षर किती आहे पहा. म एक अक्षर आहे, ह दुसरं अक्षर आहे, र तिसरं अक्षर आहे, हा अर्धा श सुद्धा पकडायचा आहे, श चौथं अक्षर आहे, ट पाचवं अक्षर आहे आणि ल सहावं अक्षर आहे. किती अक्षर झाले एकूण? 6. असं लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राला यामध्ये एकूण 6 अक्षर आहे आणि त्यावरनं लक्षात ठेवायचं आहे एकूण 6 राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पर्यायामध्ये 5, 6, 7, 8 असं असतं. जर आपण विसरलो तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे पहा. मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? काय म्हटलं आहे, मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? योग्य उत्तर आहे 8. 8. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. मित्रांनो, हा जो काही मध्य, हा जो काही अर्धा ध आहे, हा आपण कसा लिहितो? असा लिहितो. कसा लिहितो? असा अर्धा ध. तर काय करायचं आहे, याला फक्त थोडंसं असं करून टाकायचं 8 सारखं. हा जो मध्य मधला हा जो काही ध आहे, या ध ला आपण असं लिहितो की नाही, मग असं अजून थोडंसं असं गोल गोल करून टाकायचं. बरोबर आपला 8 सारखा पार्ट तयार होतो. पहा, मध्य हा झाला ध, थोडंसं त्याला गोल करून टाकायचं. बरोबर 8 सारखा पार्ट आपल्याला दिसतो. मग मध्य प्रदेश राज्याला महाराष्ट्रातील एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पुढचा प्रश्न पहा. छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा काय म्हटलं आहे, छ ती स ग ड. तर शेवटी काय आहे, गड. गड. गडवरनं गडचिरोली लक्षात ठेवायचं. छत्तीसगड शेवटी काय आहे, गड. गडवरनं गडचिरोली लक्षात ठेवा आणि ग वरनं गोंदिया. गड मधला ग आहे, ग वरनं गोंदिया. गड. गड म्हणजे गडचिरोली. या 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे, लक्षात ठेवायचं आहे. जर असा प्रश्न आला की छत्तीसगड राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे, तर 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. मग ते 2 जिल्हे कोणते आहे, तर छत्तीसगड. गड हा जो ग आहे, या ग वरनं गोंदिया आणि गड वरनं गडचिरोली असं लक्षात ठेवायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगड राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? लगेच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे, कारण प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. छत्तीसगड राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? ओके, पुढचा प्रश्न पहा. पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर 21 एप्रिल 1526. पानिपतची पहिली लढाई 21 एप्रिल 1526. पुढचा प्रश्न पहा. भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायले गेले? प्रश्न महत्वपूर्ण आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. 1896 भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायले गेले? 1896. 1896. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका ठिकाणी फसू शकता. पहा, जर असा प्रश्न विचारला, भारताचे राष्ट्रगीत, राष्ट्रीय नाही बरं का, राष्ट्रगीत प्रथम कधी गायले गेले? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही 100% चुकू शकता. राष्ट्रीय गीत वेगळं आणि राष्ट्रगीत वेगळं. लक्षात ठेवा. राष्ट्रगीत जर म्हटलं कोणतं गीत,
आपण जे म्हणतो ना, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, हे झालं आपलं राष्ट्रगीत. आणि राष्ट्रीय गीत जर म्हटलं कोणतं आहे, वंदे मातरम. लक्षात ठेवा, प्रश्न आपल्याला काय विचारला आहे ते लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे. ओके. राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा कधी गायले गेले? 1896. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय. हा प्रश्न लिहून ठेवा, 100% तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहे. ओके. संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात? आख्यात. संस्कृतमध्ये जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदाला आख्यात असं म्हणतात. पुढे पहा. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा गायले गेले? लक्षात ठेवा मित्रांनो, योग्य उत्तर आहे काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात. मी तुम्हाला ट्रिक सांगतो, ट्रिकवरनं कसं लक्षात ठेवायचं पहा. काँग्रेसच्या म्हटलं की नाही, पहिलं अक्षर काय आहे? क. क वर्ण कोलकाता असं लक्षात ठेवा. काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम पहिल्यांदा गायले गेले? कोलकाता. का? क. क वर्ण कोलकाता असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा. निसर्गात किती किरणोत्सर्गी शृंखला आढळतात? तर 3. पुढचा प्रश्न पहा. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणी स्थापन केले? तर स्वीडनची सेंट्रल बँक जी काय आहे, स्वीडनची सेंट्रल बँक, या बँकेने अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्थापन केले. प्रश्न महत्वपूर्ण आहे, लिहून ठेवा. पुढचा प्रश्न पहा. ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारी पहिली महिला कोण होती? तर आशापूर्णा देवी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण होती? तर आशापूर्णा देवी. पुढील प्रश्न पहा. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल के के बिर्ला फाउंडेशनने 1992 मध्ये कोणता पुरस्कार स्थापित केला? तर सरस्वती पुरस्कार. व्यास सन्मान कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर साहित्य क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या समोर पर्याय असणार आहे, कला क्षेत्र, साहित्य क्षेत्र, अजून काही असेल, त्यावेळेस तुम्हाला कन्फ्यूज होईल. मग तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, काय म्हटलं आहे? व्यास सन्मान. व्यास स शेवटचं अक्षर काय आहे? स वर्ण साहित्य असं लक्षात ठेवायचं आहे. व्यास साहित्य क्षेत्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी काही पण ट्रिका सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, काही ट्रिका सांगत नाही. ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष पेपर देतो, त्यावेळेस जेव्हा पर्याय समोर असतात आपल्या, त्यावेळेस आपलं उत्तर माहिती असतं तरी सुद्धा आपण चुकतो. म्हणून कुठंतरी काहीतरी ट्रिक मी लावतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. पुढील प्रश्न पहा. भारतातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण मावसिनराम कोणत्या राज्यात आहे? मावसिनराम. शेवटचं अक्षर काय आहे? मावसिनराम. सुरुवातीला काय आहे? वरूनच आपलं उत्तर सुरुवात आहे. तर मेघालय. लक्षात ठेवायचं आहे. मावसिनराम पहिल्यांदा पण आहे, शेवट पण आहे. वर्ण मेघालय असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतात कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ राज्यामध्ये भारतात प्रथम मान्सून येतो. पुढचा प्रश्न. भारताची राजधानी कोणती आहे? सर्वांना माहित आहे, दिल्ली ही भारताची राजधानी आहे. सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर प्रशांत महासागर. सर्वात मोठा महासागर प्रशांत महासागर. पुढचा प्रश्न पहा. महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? सर्वांना माहित आहे, पोरबंदर या ठिकाणी महात्मा गांधींचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, जर असा प्रश्न विचारला गेला की महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला, जर राज्य विचारलं तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, पहिलं अक्षर काय आहे? ग वरून गुजरात असं लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर एव्हरेस्ट. पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात जुना ग्रंथ कोणता आहे? ऋग्वेद.
भारतातील सर्वात जुना ग्रंथ ऋग्वेद. पुढचा प्रश्न पहा, सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर लेह. लेह. पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. सर्वात मोठा धर्म कोणता? तर हिंदू धर्म हा सर्वात मोठा धर्म आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, मोर. मोर. भारतातील सर्वात लांब रस्ता कोणता आहे? तर ग्रँड ट्रक रोड. ग्रँड ट्रक रोड. सर्वात मोठे शिल्प क्षेत्र कोठे आहे? सर्वात मोठे शिल्प क्षेत्र कोठे आहे? तर खजुराहो या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, पुणे करार कोणामध्ये झाला? सर्वांना उत्तर माहिती आहे, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेला आहे. पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला. मग तो कधी झाला? तर पुढचा प्रश्न पहा, पुणे करार कधी झाला? तर 25 सप्टेंबर 1932. 25 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झाला. पुढचा प्रश्न पहा, वेद समाजाची स्थापना कोणी केली? तर श्रीधरलू नायडू यांनी वेद समाजाची स्थापना केली. वेद समाजाची स्थापना कधी झाली? कधी झाली? तर 1871. 1871. पुढचा प्रश्न पहा, वातावरणाचा दाब कशाने मोजला जातो? तर बॅरोमीटर. बॅरोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 4 पर्याय असेल आणि तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? वातावरणाचा दाब. काय म्हटलं आहे? दाब. वातावरणाचा दाब. हा जो काही ब शब्द आहे ना, सॉरी, हे जे काही ब अक्षर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, दाब, या ब वर्ण बॅरोमीटर असं लक्षात ठेवायचं आहे. वातावरणाचा दाब. वातावरणाचा दाब या ब वरून बॅरोमीटर असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, हवामानाशी संबंधित सर्व घटना कुठे घडतात? तर ट्रॉपोस्फिअरमध्ये. हवामानाशी संबंधित सर्व घटना ट्रॉपोस्फिअरमध्ये घडतात. पुढचा प्रश्न, बाजरीचे उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? सर्वांना माहित आहे, राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला 2 ट्रिक सांगतो लक्षात ठेवण्यासाठी. पहा, बा ज री. री. शेवटचं अक्षर काय आहे? र. री मधला र. 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 र वरून राजस्थान असं लक्षात ठेवायचं आहे. किंवा दुसरी ट्रिक सांगतो. काय? राजूला बाजरी आवडते. राजूला बाजरी आवडते. राजूला बाजरी आवडते. राजू वरून राजस्थान आणि बाजरी म्हणजे राजस्थानमध्ये बाजरीचं उत्पादन घेतलं जातं असं लक्षात ठेवायचं आहे. युरोपचे आखाडे कशाला म्हणतात? तर बेल्जियम. बेल्जियम. युरोपचे आखाडे बेल्जियमला म्हणतात. नागरहोल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यात नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे. कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोणता रेडिओ आयसोटोप वापरला जातो? तर कोबाल्ट 60. कोबाल्ट 60. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहत नसेल तर तुम्हाला ट्रिक सांगतो. कर्करोगावर, आता हा जो काही शब्द आहे ना, कर्करोग, यामध्ये पहिलं अक्षर काय आहे? क. क. आणि क वर्ण कोबाल्ट असं लक्षात ठेवायचं आहे. कोबाल्ट 60. कोबाल्ट 60. पुढचा प्रश्न पहा, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर मनिला या ठिकाणी आशियाई विकास बँकेचं मुख्यालय आहे. नादिर शहाने भारतावर कधी आक्रमण केले? तर 1739. 1739. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? तर दुग्ध उत्पादन. ऑपरेशन फ्लड दुग्ध उत्पादनाशी संबंधित आहे. महात्मा बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोठे दिले? तर सारनाथ या ठिकाणी. सारनाथ या ठिकाणी. केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव कोणत्या सभागृहात आणता येतो? तर लोकसभा. लोकसभा. ॲनिमोमीटरचा वापर काय मोजण्यासाठी केला जातो? तर वाऱ्याचा वेग. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटरचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न पहा, मानवी हृदयात किती झडपा असतात? तर 4 झडपा असतात. किती? 4. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सर्वात जवळ कोणता थर आहे? तर ट्रॉपोस्फिअर. ट्रॉपोस्फिअर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये
जे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते, ते सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे मनापासून आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.